नमस्कार मंडळी, मी वर्षा हिरवेदार रेसिपीज आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता बऱ्याच वेळेस आपण मेहंदी कलर केसांना करतो. सो आत्ताचे मार्केटमध्ये अवेलेबल असणारे केमिकल्सने भरपूर कलर्स आहेत, मेहंद्या आहेत. तर मी लहानपणापासून म्हणजेच जेव्हा मी मेहंदी लावायला लागले, तर पहिल्यांदा तर मी मेहंदी लावली जेव्हा माझं लग्न जमलं तेव्हा मी मेहंदी लावली आणि तेव्हापासून मी आतापर्यंत गणपतीची ही मेहंदी वापरत आहे. आणि ही मेहंदी केमिकल फ्री आहे, सर्वांनाच माहीत आहे. आता ज्यांचे पांढरे केस झालेले आहेत सो त्यांच्यासाठी ही मेहंदी नाही लावायला जमत, कारण की ऑलरेडी ही लाल मेहंदी आहे. तर पांढऱ्या केसावर लाल मेहंदी लावली तर ते वेगळाच कलर होईल. तर नॅचरली किंवा मग ज्यांना हेल्दी आपली शायनिंग केस पाहिजे आहेत सो त्यांच्यासाठी ही मेहंदी आहे. आणि नुसती मेहंदी आपण लावण्यापेक्षा जर हे 2-3 इन्ग्रेडियंट्स जर त्या मेहंदीमध्ये टाकले तर आपली केस एकदम छान हेल्दी, मोकळी, सुटसुटीत आणि जास्त घनदाट व्हायला मदत होते. आणि आय होप, मला तरी वाटतं वर्षातून 2 ते 3 वेळेस मेहंदी आपण केसांना लावलीच पाहिजे. शक्यतो मी स्वतः 2 ते 3 वेळेस मेहंदी लावत असते. एकतर उन्हाळ्यामध्ये लावते, कारण की घामामुळे याच्यामुळे आपले केस एकदम चिपचिपी वगैरे झालेली असतात. आणि आत्ता जस्ट हिवाळा संपूर्ण उन्हाळा लागत आहे, म्हणून मी म्हटलं चला आहे घरामध्ये, संक्रांतीमध्ये सुद्धा लावणं झालं नाही तर लावावी. तर या ठिकाणी मी अर्ध बीट किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही डिरेक्टली या मिक्सरला फिरवून त्याचा निस्ता रस किंवा निस्ता ज्यूससुद्धा तुम्ही करू शकता. तर ह्या बीटमुळे आपल्या केसांना नॅचरल लाल कलर येण्यास मदत होते. त्याचबरोबर 2 मी मेहंदीच्या पुड्या यामध्ये टाकलेल्या आहेत. तुमच्या केसाच्या लेंथनुसार तुम्ही या ठिकाणी मेहंदीच्या पुड्या घेऊ शकता. त्यात नंतर ॲलोवेराचं पान, आता माझ्याकडे छोटे छोटे होते, मोठं नव्हतं, मोठे सगळे संपले, त्याच्यामुळे ॲलोवेराची जेल 2 ते 3 चमचे टाकलेलं आहे. कोरफडीचं पान असेल तर अख्खं कोरफडीचं पानाचं घर तुम्ही मिक्सरला फिरवून यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मी विटॅमिन ई कॅप्सूलची 1 गोळी टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे आवळा पावडर या ठिकाणी मी टाकून घेतलेले आहे. तर आवळा पावडर टाकल्यामुळे आपले केस नॅचरल काळे होण्यास मदत होते. केस कमी गळतात, कमी तुटतात आपली केस, त्याच्यामुळे आवळा पावडर नक्की टाका. आणि जे मी ऑइल बनवलेले आहेत किंवा बनवत असते सो त्याच्यामध्ये सुद्धा मी आवळा पावडर टाकत असते. आत्ता हिवाळ्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये जास्त आवळा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तो आवळासुद्धा डायरेक्टली मिक्सरला फिरवून थोडंसं टाकू शकता. तर मी फक्त हिवाळ्यामध्ये आवळा असतो, एरवी सीझनमध्ये शक्यतो बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे मी आवळा पावडरच आणते आणि ते वर्षभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर मस्तपैकी आपले हे मिश्रण जसं पाणी लागेल तसं करून मेहंदी घालून घ्यायची आहे. लोखंडाचं भांडं वगैरे असेल, कढई असेल, तवा असेल तर उत्तम, त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून ठेवू शकता. तर आणि जवळजवळ आपल्याला 1 ते 2 तास तरी ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे. शक्य असल्यास तुम्ही रात्री मेहंदी भिजवून घालून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी लावू शकता. तर आणखीन एक मी टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना कोंडा वर येतो केसांमध्ये, माझ्यासुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये कोंडा आहे. तर त्यालाच एक ऑप्शन म्हणजे मेहंदी जेव्हा लावतो ना त्याच्या 5 मिनिटं अगोदर दही मिक्स करायचं, लावून 2 ते 3 तास ठेवून केस वॉश करायचे आहेत. तुम्ही रिझल्ट बघू शकता माझ्या केसांचा. केससुद्धा एकदम मस्त झाले आहेत आणि नॅचरल म्हणजे कर्ली केस आहेत, त्याच्यामुळे मी स्ट्रेटनर वगैरे काही करत नाही. पण तरी पण कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता आणि जास्त दाट केस झालेले असे आपले फील होतं. त्याचबरोबर तुम्ही माझा इथं वरती फोरहेडच्या वरती तुम्ही बघू शकता कोंडा होता, सो तो कोंडासुद्धा माझा गेलेला आहे बऱ्यापैकी. आणि जेव्हा आपण केस धुतो तेव्हासुद्धा